नमस्कार मंडळी, आज आमच्याकडे आणले होते चिवारीचे कोंब। चिवारीचे म्हणजे बांबूचंच एक प्रकार, ह्यांका चिवारीचे कोंब किंवा कोंबचे म्हणतात। चिवारीचे कोंब आकाराने लहान आणि निमुळते असतात आणि कणकीचे कोंब म्हणतात ते वेगळे असतात, ते जरा मोठ्या आकाराचे असतात। तर मंडळी मी अशा प्रकारे चिवारीचे कोंब बारीक चिरून घेतलंय। कधी कधी काही माणसं अशी लांब पण ठेवतात, जरा त्याच्यातनं चिर मारतात आणि असे लांबत करून तसेच भाजीत घालतात, पण मी ते जरा बारीक केलंय। हे चिवारीचे कोंब ना भाजून पण मस्तच लागतात। रवा फ्राय किंवा बेसन मध्ये सुद्धा आपण फ्राय करू शकतो, जशी आपण भजी करतो ना तशी त्या प्रकारे। जरा मोठे चिवारीचे कोंब होते ना, ते मी असे चिरून घेतले विडीवर। आताशी पावसाळा सुरू झालो की रानात भरपूर प्रकारची भाजी मिळतात। आमका त्याच्यातले थोडेच काही फार माहीत असतले, पण अजून भरपूर असतले जे मोठ्या माणसांका माहीत असतले भाजी। तिरळीच्या भागात तिकडे ही कोंबचीची भाजी भरपूर भेटता। अशी सगळी भाजी बारीक चिरून घेतलंय आणि स्वच्छ धुतलंय आणि रात्रभर निवळत ठेवले पाण्यात। अशी पाण्यात निवळत ठेवली ना की त्याच्यात जो कडवटपणा असतो तो निघून जाता, मग भाजी कडू लागणार ना। आणि भाजीत काहीतरी कडधान्य घातला की भाजी अजून सुंदर लागता। मी जरासे हिरवे वाटाणे घातले भिजत रात्रभर। ही सगळी उद्याच्या टिफिनची तयारी असा। टिफिन मध्ये मुलीक पण टिफिन मध्ये मी हीच भाजी देते। मुलांका लहानपणापासूनच अशा भाजींची सवय केली की मुलांनंतर खातात, मग कंटाळणार नाही। रात्रभर भिजत ठेवलेले कोंबचे सकाळी उठून नंतर ते पिळून घेतले, व्यवस्थित स्वच्छ धुतले आणि सगळे कोंबचे व्यवस्थित पिळून घेतल्यानंतर एका कढईत तेल टाकलं, एक कांदो घातले बारीक चिरून। टोमॅटो वगैरे नाही घालू, अशा भाजीत आम्ही टोमॅटो वगैरे घालणार नाही। जे रानभाजी असत ते त्याच चवीचे त्याप्रमाणे करून तसेच खायचे, जास्त मॉडिफाय करायचे नाही, वेगळे मसाले टोमॅटो वगैरे घालून। जे जसे आहोत तसेच बनवून खाल्ले तर त्याची जी काही खरी चव असा ती समजता, नाहीतर वेगळ्या पद्धतीने बनवला का मग त्याची खरी चव निघून जाता आणि दुसरंच काहीतरी बनतं। कांदा जरासं लालसर झाल्यानंतर त्याच्यात कोंबचे घातले आणि परतले आणि मग आमचं घरचं मालवणी मसालो घातलाय। जरासा मीठ टाकलंय आणि पाणी घालून गरम पाणी घातलेलं आहे, गरम पाणी घालून शिजवत ठेवलंय। वाटाणे आधीच कुकराला लावून ठेवलेले, वेगळेच शिजवलेले, ते जरा जास्तच शिजले त्याच्यामुळे मी नंतर टाकले। तसे तर वाटाणे तुम्ही आधी त्याच्या भाजी बरोबरच शिजत ठेवू शकता, पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि मला लवकर जेवण बनवायचं होता, त्याच्यामुळे मी कुकराला लावले। वाटाणे एक वेळ शिजाग उशीर लागत म्हणून। वाटाणे बरे बघबघीत शिजलेले होते। भाजी पण व्यवस्थित शिजलेली होती, मग शिजलेल्या भाजीत शिजलेले हिरवे वाटाणे घातले आणि 1-2 मिनिटं वाफ दिले।
आणि शेवटी मग त्याच्यावर ओला खोबरा शिवरले. ओला खोबऱ्याशिवाय कोकणी माणसाच्या जेवणात चव नाही, कारण कोकणी माणसाच्या जेवणात खोबरा व्हायच, नाहीतर आमका काय गोड लागणार नाही जेवण. टिफिनसाठी भाजी, मुगाची आमटी आणि भात बनवलेलंच, पण सकाळी नाश्त्यात जाताना खावच्यासाठी भाकरी पण पटकन भाजून घेतलंय. शिवाराच्या कोंबांची भाजी आणि भाकरी मस्तच लागता, कधीतरी खाऊन बघा. तर मंडळी, माझं कोंबच्यांचं रानभाजीचं व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंट्स करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडलो असलो तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्याकडे कशा पद्धतीत बनवतात तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे रानभाजी करून खाया.